आज नाही सकाळ झाली ना रात्र होणार होती. जगलेल्या आयुष्यभराच्या कर्माच्या निकालाची वाट दिसणार होती. जमलेले होते जरा जास्तच, पण आज पहाट नाही हसणार होती. सगळेच जण रडत होते, पण इथे झोपलेलं ते नाशवंत शरीर कर्माच्या निकालाची वाट पाहत होतं. सगळेच जमा होतात, सगळ्यांच्याच मनाचे धागे जुळतात. वास्तवाचा खरा आरसा जीवनाची उजळणी दाखवतो. ज्याच्या त्याच्या तोंडातून अंतिम सत्याची दिशा दाखवल्या जाते, पण तरीही मोह, माया, तिरस्कार, घृणा, मान, अपमान यांचाच विजय होतो. अन अंतिम सत्य हे मात्र कोंडीत जीव तोडतो. जीव जीवातला जातो. जगताना येते मरण, तेव्हा काही क्षणातच होत्याचं नव्हतं करते. सगळंच काही सगळ्यांनाच कळते. प्रत्येकाच्या ओठी एकच जप असतो की काही खरा नाही हा जीव, म्हणून कुणाचा भरोसा नाही. सगळ्यांशी चांगलंच वागलं पाहिजे. आज आहोत आपण, उद्या नाही, हे सगळेच जण बोलतात, पण हे फक्त प्रत्येकाच्या ओठातले शब्द असतात. पण ते शब्द नसून एक व्यथा आहे, जी प्रत्येकाच्या वाटेवर येऊन अंतिम सत्य काय आहे हे दाखवते. माणूस सोडून जातो, पण मोठी शिकवण देऊन जातो. आपण मात्र त्या विचारांचा धडाही सोडून देतो. तेव्हाच अंतिम सत्य हे कोंडीत जीव तोडतो. एक जीव जातो, पण अनेकांना जुळवून जवळ करतो. गेलेली सोडून जाणारी व्यक्ती बोलत नाहीच काही, पण भावना ह्या बोलतात, विचार बोलतात. त्या व्यक्तीसोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणी बोलतात. ते रडणं, त्या किंकाळ्या, त्या दाही दिशांमध्ये तेवढ्या क्षणासाठी निर्जीव झालेले क्षण, ती वेळ ओरडून ओरडून जणू प्रत्येक माणसाला सांगत असते की प्रत्येकाचा हाच शेवट आहे. मग कुणासाठी मरता, कुणाला मारायला निघता आणि कुणाला जिंकायला निघता. हा देह नश्वर आहे याची आस धरू नका. प्रत्येक क्षणाला जगा आणि इतरांना जगू द्या. ओरडू नका, रडू नका, अंतिम सत्याला सामोरे जा. क्षणभंगूर हे जीवन आहे, त्याचा आनंद समाधानीपणे जगून घ्या. पण हा सगळा खेळ भावनांचा असतो. भावनाशून्य माणसावर लवकरच अहंकार, गर्व, ईर्ष्या यांचा विजय होतो. तेव्हा मात्र अंतिम सत्य हे कोंडीत जीव सोडतो.